बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहत आहे एबीपी माझा. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि तेवढीच अभिमानाची. एनडीएचा आज ऐतिहासिक दीक्षांत सोहळा होतोय आणि पहिल्यांदाच एनडीएतून 17 मुलींची पहिली तुकडी पास आउट होणार आहे. एनडीएतून आज 339 कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार आहेत आणि पहिल्यांदाच 17 मुलींची पहिली तुकडी आज पास आउट होणार आहे. शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल. शिवानी, पहिल्यांदाच 17 मुलींची तुकडी सेवेमध्ये रुजू होणार आहे. कसा असेल आजचा हा संचलन सोहळा? नॅशनल डिफेन्स अकॅडमीत आज नवा इतिहास कोरला जाणार आहे आणि नव्या अध्यायाला देखील सुरुवात होणार आहे. आणि याचीच सुरुवात काही वेळापूर्वी झाली. आपण जर ग्राउंडवर बघितलं तर हा सगळ्या ग्राउंडवर, परेड ग्राउंडवर आता पोझिशन्स घ्यायला सुरुवात झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एनडीएच्या इतिहासात आज पहिल्यांदाच 17 मुली या सैन्य दलात रुजू होण्यासाठी तयार झालेल्या आहे आणि या 17 मुलीही भारतासाठी अभिमानाचं स्थान तयार करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 71 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींची तुकडी ही सैन्यात रुजू होताना आपण पाहत आहोत. आज 2021 मध्ये हा सगळा 2021 मध्ये हा निर्णय झाला. त्यानंतर 2022 मध्ये या सगळ्या मुली तयारी करून या सगळ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी आल्या होत्या आणि त्यानंतर 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर असू देत किंवा 3 वर्षाच्या सगळ्या मेहनतीनंतर आज फायनली त्या भारतीय सैन्य दलात रुजू होण्यासाठी तयार झाले आहे. आणि त्याचेच आपण जे दृश्य आहेत ते बघतोय. आज साधारण बघितलं तर 148वी ही सगळी तुकडी आहे. एकूण 339 विद्यार्थ्यांचा आज सगळे परेड होणार आहे. यात 17 मुली आहे आणि 17 परदेशी मुलींचाही परदेशी काही मुलींचाही समावेश आहे. आणि याचे जे नेतृत्व करणारे आहेत ते उदयवीर सिंग नेगी या सगळ्या संचलन करणार आहे. आपण जेव्हा या सगळ्या मुलींशी बातचीत केली होती, या सगळ्या मुलींचे काही इंटरव्ह्यूज बघितले, तेव्हा त्यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. कारण आतापर्यंत एनडीएच्या इतिहासात मुलींना प्रवेश दिला गेला नव्हता आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुलींना यात प्रवेश दिला. केवळ त्या मुलींसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी नाही तर प्रत्येकासाठी हा अभिमानाचा असा क्षण आहे. थोड्याच वेळात या संचलनाला सुरुवात होणार आहे. ही दृश्य आपण पाहत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया.